नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ करत असताना मोठं दुःख होतं आहे. काल 6 जानेवारी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे वृत्तपत्र, मराठी वृत्तपत्र, खरं द बॉम्बे दर्पण असं त्याचं नाव आहे. इंग्रजी आणि मराठी दोन्ही मजकूर होता, पण मराठीतलं पहिलं म्हणून आपण ते मानतो. आणि ते 6 जानेवारीला सुरू केलं, म्हणून 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन असा साजरा केला जातो. काल तो दिवस होता आणि नेमकं त्या पार्श्वभूमीवरती 2 भयानक घटना, एक त्यातली मुख्य आणि दुसरी मारहाणीची आहे. मुकेश चक्रकार म्हणून छत्तीसगडमधला एक पत्रकार, त्याची हत्या झाली कारण तिथल्या ज्या वाळू माफियांच्या विरोधामध्ये त्यानं आवाज उठवला म्हणून त्याला मारण्यात आलं. अतिशय निर्घृण पद्धतीनं ती हत्या झालेली आहे. त्यामुळे आम्ही त्याचा कडक शब्दात निषेधही करतो आणि ही तीव्र असं दुःख आहे की 6 जानेवारीच्या पार्श्वभूमीवरती ही हत्या व्हावी. बाकी पत्रकारांवरती हल्ले ते सगळ्यांना ज्ञात आहे. पण आज जो तुमच्यासमोर मुद्दा मांडायचा तो थोडासा वेगळा. ही जी सगळी आधीची नियतकालिका होती किंवा माध्यमं होती, सगळी इलेक्ट्रॉनिक्स असो किंवा छापील मुद्रित माध्यमं असो, ही सगळी त्याला मोठी भांडवली गुंतवणूक लागायची. ते चॅनल सुरू करणं असो, वर्तमानपत्र काढणं असो, त्याची वितरणाची व्यवस्था आणि चॅनल सगळं पोहोचावं त्याच्यासाठीचे ते सॅटेलाईटचे हक्क असतात आणि बाकीच्या खूप सगळ्या गुंतागुंतीच्या गोष्टी असतात. ह्या सगळ्याचा एक तोटा असा झाला होता की जनतेचा आवाज उठवण्यासाठी, इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी चळवळ म्हणून जेव्हा पत्रकारिता केली जायची, त्याच्या नेमकं उलट विपरीत अशी परिस्थिती स्वातंत्र्याच्या नंतर आली. ती कोणाच्या तरी हातामधलं खेळणं बनली. अगदी राजकारण्याने ती त्यांच्या सोयीनं वापरली, उद्योजकांनी त्यांच्या सोयीनं वापरली, समाजातल्या विविध घटकांनी त्यांच्या सोयीनं ही सगळी माध्यमं वापरून घेतली. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमं निघाली, त्यांचे तेच हाल झाले. म्हणजे पत्रकारिता निष्पक्ष असावी, पत्रकारितेनं जनतेचा आवाज बुलंद करावा, हे सगळं राहिलं बाजूला. अगदी जिथून मी हा व्हिडिओ करतो आहे त्या छत्रपती संभाजीनगरमध्ये अनंत भालेरावांसारखा उत्तुंग असा आदर्श पत्रकारितेमध्ये होता की ज्यांच्या वर्तमानपत्रामध्ये एक लेख छापलेला होता आणि त्याच्यावरचा पुरावा देता नाही आला म्हणून त्यांच्यावरती खटला दाखल झाला, तुरुंगात जावं लागलं. तर हे असं नाही म्हणाले की तो लेख एका लेखकाने लिहिलेला आहे, सदर लेखकाने, त्यांना तुरुंगात गेलं तर हरकत नाही, मी संपादक आहे, प्रत्यक्ष मी लिहिलेला नाही म्हणून मी बाहेर राहील. उलट ती माझी पण जबाबदारी आहे म्हणून लेखकाच्या सोबत अनंत भालेराव तुरुंगात गेले. ह्याच्या पुढचं खरं तर अजून महत्वाची गोष्ट आहे. त्यांनी तो लेख लिहिला, लोकांचा इतका विश्वास की ह्यांनी सांगितलेलं बरोबर आहे, भले त्यांना पुरावा देता आला नसेल. ते बाहेर पडल्याच्या नंतर तुरुंगातून लोकांनी त्यांची उत्स्फूर्तपणे मिरवणूक काढली. हे या शहरात घडलेली गोष्ट. आणि नेमकं तिथे त्यांच्याच नावानं असलेला पुरस्कार ज्यानं अग्रलेख वापस घेतला अशा एका गिरीश कुबेर सारख्या संपादकाला दिला होता. इतकी लाजिरवाणी गोष्ट इथपर्यंत पत्रकारिता आलेली आहे. जे अनंत भालेराव त्यांच्याकडचा एक लेख त्याच्यावरती आक्षेप आला आणि त्या लेखकाच्या सोबत त्यांनी तुरुंगात जाणं पसंत केलं, त्यांच्याच नावाचा असलेला पुरस्कार ज्यानं अग्रलेख वापस घेतला, शेपूट घातली आपल्या मालकाच्या समोर, असंतांचे संत ह्याच्यावरती, आणि त्याला तो पुरस्कार दिला जातो. या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं, बाकीचे तर कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकेन. पाकिट पत्रकारिता, ही सगळी पेड पत्रकारिता, तथाकथित विश्वसनीय सूत्राच्या नावाखाली काय आणि कसा गोंधळ घालतील, हे सगळे कसे तोंडावर पडतात. निवडणुकीचा निकाल झाल्याच्या नंतर कुठल्याही सामान्य माणसाला कळतं. यांनी जे काय अजेंडा चालवला होता, जे काय नॅरेटिव्ह, खोटा विमर्श पसरवलेला होता. आत्ता मी ताजे उदाहरण आहेत लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीतले. तुम्ही आताही निवडणुकीच्या निकालाच्या आधीची ह्यांची सगळी विश्लेषणं तपासून पहा आणि नंतरची पहा, म्हणजे यांना कसं जनतेची नाडी किती कळती आणि काय तुम्हाला कळेल. पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवरती हे सांगायला फार दुःख होतं आहे की यांनी सगळी विश्वासार्हता गमावलेली आहे. आम्ही तर काही स्वतःला पत्रकार म्हणून घेत नाही, मी तर त्याच्यातला नाहीच. माझं शिक्षण पण पत्रकारितेचं काही झालेलं नाहीये. मी अभियांत्रिकीचा पदवीधर आहे. ह्याच्यावरती व्हिडिओ करायला लागलो ते एक वेगळ्या प्रेरणेनं. आपल्याला जे काही माहीत झालेलं आहे, जे काही सगळं उपलब्ध आहे आपल्या आजूबाजूला, ती सगळी माहिती गोळा करून ती काही एक त्याच्यात तर्कसूत्र पद्धतीने समोर तर्क नीट व्यवस्थित मांडून लोकांसमोर ठेवावा, इतकीच आमची भूमिका आहे. काहीही अजेंडा नाही.
अगदी जेव्हा कृषी आंदोलनासारखे विषय समोर आले, सगळ्यांना वाटत होतं त्या पद्धतीनं आम्ही कधीही भाजपची बाजू घेतलेली नाही. आजही त्या मुद्द्यावरती आम्ही भाजपवरती टीकाच करतो. ही आमची सरळ साधी स्वच्छ भूमिका आहे. आज काल पत्रकार दिन होऊन गेला आणि ह्या ज्या समाज माध्यमांनी प्रचंड मोठं जी एक क्रांती वेगळ्या अर्थाने केली की हे कोणाच्या हातचं बावलं नाही, हे तुमच्या हातचं. खरं तर एका अर्थाने याचा सगळा रिमोट तुमच्या हातामध्ये आहे. तुम्हाला जे आवडलं, तुम्हाला जे पटलं ते विषय तुम्ही चालवता, जे तुम्हाला पटलं नाही त्याला तुम्हाला व्ह्यूअर्स तुम्ही देत नाही, ते विषय बाजूला पडतात. सरळ साधी गोष्ट आहे. आणि परत हा जो शहाणपणा आहे ना, मला सगळ्या लोकांना शहाणपण शिकवायचं आहे. आपल्याकडचा जो स्वतंत्रतावादी विचार आहे चार्वाकापासून चालत आलेला, तो प्रत्येक माणसाच्या ठायी असलेल्या किमान विवेक बुद्धीवरती विश्वास ठेवतो. ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा, माऊलींनी सुद्धा आता विश्वात्मके देवे हे पसायदान मागत असताना जे खळांची व्यंकटी सांडवून तया सत्कर्मी रती वाढव असं म्हटलेलं आहे की जो काही वाईटपणा प्रत्येकाच्या मध्ये असतो तो कमी व्हावा, चांगुलपणा वाढावा. नष्ट व्हावा असंही म्हणलेलं नाहीये आणि चांगुलपणा निर्माण व्हावा असंही म्हणलेलं नाही, कारण की त्यांना मानवी स्वभाव माहिती आहे. सर्वसामान्य माणसाकडे किमान विवेक बुद्धी असते हे सगळ्यांनीच आपल्याकडे मान्य केलेलं आहे, जिथं आम्ही तर आधीपासून मान्य करतो. पण ह्या सगळ्या तथाकथित जुन्या माध्यम सम्राटांना जो दर्प होता की मीच सांगणार आहे, किंवा दुसरा दर्प होता की मी नियंत्रण करणार आहे, किंवा तिसरं मी कोणाच्या तरी हातचं कसं खेळणे, लोकांना कसं खेळणारे बनवणारे, या सगळ्या गोष्टी नवीन ह्याच्यामध्ये उघड्या झाल्या. या सगळ्या गोष्टीच्या त्या माध्यम सगळ्या म्हणजे जे विस्फोट झाला त्या दगडावरती सगळ्यांच्या ठिकऱ्या झाल्या. आता असं कोणी म्हणू शकत नाही की काहीतरी एक खोटा नॅरेटिव्ह घ्यायचं, खोटा विमर्श, फेक नॅरेटिव्ह मांडायचं, बॉम्ब करायची, लोक मूर्ख बनतील, असं होत नाही. आता फार थोड्या वेळामध्ये सर्वसामान्य लोकांपर्यंत ते सत्य पोहोचतं. फार थोड्या काळामध्ये ती सगळी वस्तुस्थिती समोर येते आणि त्यासाठी आता कुठल्याही मोठ्या भांडवली गुंतवणुकीची गरज नाही. हे अतिशय साधं एक मोबाईल सारखं हत्यार, अतिशय प्रभावी असं, ज्या ठिकाणी इंटरनेट आहे आणि हा अँड्रॉइड मोबाईल कोणाच्या हातामध्ये आहे, संपलं, तो झाला पत्रकार. म्हणून आम्ही असं म्हणतोय की नवीन काळामध्ये हे सगळं नियंत्रण तुमच्या हातामध्ये आहे. उलट आता तुमच्याच विवेक बुद्धीला हे आव्हान आहे की तुम्हाला ते पेलून दाखवायचं आहे. कोणाच्या पाठीशी ठामपणे उभं राहायचं आणि काय नाही हे तुम्ही ठरवून. जसं लोकशाहीमध्ये जो अधिकार लोकशाहीमध्ये तुमच्या एका मताला आहे, तोच अधिकार तुमच्या एका व्ह्यूजला, तुमच्या एका लाईकला, तुमच्या एका कॉमेंटला येऊन बसलेला आहे. त्याच्यामुळे आता तुमच्यावरती ही जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा मला तुमच्या समोर आवर्जून ठेवायचा आहे. पत्रकार दिनाच्या पार्श्वभूमीवरती कितीतरी गोष्टी ह्या सगळ्यांनी दाबून ठेवलेल्या होत्या. समृद्धी महामार्गाचं तुम्हाला मी ताजं उदाहरण सांगतो. कसा वाईट आहे, अपघात कसे व्हायला लागलेत, इतकी वारंवार टीका केली ती फक्त अतिशय वैयक्तिक आकसापोटी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांना बडवाबडवी करायची म्हणून चालू होती. पण त्या समृद्धी महामार्गाचा वापर वाढला, त्या समृद्धी मार्गाचा फायदा व्हायला लागला. केंद्रातही तेच सरकार येऊन बसलेलं आहे, राज्यातही तेच सरकार आहे की लगेच आता ह्यांचा सूर पालटला. कारण की आता ह्यांना मिळणाऱ्या जाहिराती आणि सरकारी बाकीच्या सगळ्या गोष्टी होती त्यांना बालंट येणार जर तुम्ही सतत टीका करत राहिलात तर. बरं, ही सुद्धा वस्तुस्थितीला धरून केली असती तर आम्ही समजू शकतो. ऑनलाईन ट्रान्झॅक्शनचं वाढलेलं प्रमाण किंवा आता वेगवेगळ्या शहरांमध्ये मेट्रो, त्याच्यावरती आम्ही यापूर्वीच व्हिडिओ केला. हे सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. या माध्यमांनी अतिशय विकृत असं चित्र एखाद्या गोष्टीचं समोर ठेवलं. मला तर उलट तुम्हा सर्वसामान्य लोकांचं, प्रेक्षकांचं, दर्शकांचं यासाठी कौतुक करायचं की तुम्ही ह्याला बळी पडला नाहीत. कोणाला काय म्हणायचं ते म्हणा, तुम्ही साधं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स फार मोठ्या प्रमाणात तुम्ही करत राहिला. जीएसटी आल्याच्या नंतर एकूण कर संकलनामध्ये जी तुम्ही वाढ करून दाखवली, प्रचंड प्रमाणामध्ये ही सगळी आता संरचनांची कामं, इन्फ्रास्ट्रक्चरची चालू आहे, त्याला तुम्ही ज्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहात, ज्या पद्धतीनं तुमची जी भावना प्रत्यक्ष बाजारामध्ये व्यवहारातून व्यक्त होती आहे आणि प्रत्यक्ष मतदानातून तुम्हाला कुठली दिशा अपेक्षित आहे त्याच्यातून पण व्यक्त होती, म्हणून मला तुमचं अभिनंदन करायचं आहे. पत्रकार दिनाच्या दिवशी खरं तर मला तुम्हा सगळ्याच पत्रकारांचं अभिनंदन करायचं आहे, धन्यवाद तुम्हाला द्यायचे आहे. आता पत्रकार दिन हा आधीसारखा मुठभर लोकांपुरता राहिलेला नाही. जो कोणी जागरूक आहे, ज्याच्या हातामध्ये सोशल मीडिया आहे, मोबाईल आहे आणि तो सजगपणे किमान विवेक बुद्धीने त्याच्यावरती नजर ठेवून आहे, आपल्या कॉमेंट लिहितोय, तो सगळा पत्रकार आहे. आणि तुमच्यामधल्या अशा सगळ्या सजग जागरूक पत्रकारांना
माझं विनम्र अभिवादन, ही जाणीव ठेवा. तुमचा जो अंकुश आहे हा, म्हणजे खरं तर सत्ताधाऱ्यांवरती पत्रकारांनी अंकुश ठेवावा म्हणून पत्रकारिता असं सांगितलं जात होतं. चौथा खांब, फोर्थ इस्टेट म्हणत होतं. मग आता ह्या पत्रकारांवरतीच तुम्ही सारख्यांनी अंकुश ठेवला तर हे दुसऱ्यावरती अंकुश ठेवू शकतील अशी परिस्थिती आहे. भविष्यामध्ये तुमच्याकडूनच मला जास्त अपेक्षा आहेत आणि तुम्ही ठेवलेल्या अंकुशामुळे हे बाकीचे तथाकथित पत्रकार हे ताळ्यावरती राहो, इतकी बाळशास्त्री जांभेकरांच्या स्मृतीला, त्यांच्या आत्म्याला प्रार्थना करूयात आपण की बाबा यांना किमान विवेक बुद्धी यांची जागी ठेव. यावरची उसंतवाणी. पत्रकाराचाच करुनिया खून पत्रकार दिन साजरा हो. पत्रकारावर करुनिया हल्ला अभिव्यक्ती कल्ला कोण करी. बाळशास्त्री तुम्ही दावीला आरसा, कुणाला फारसा नको आज. पत्रकारिताही आज झाली पेड, जुने नाही वेड आता कुणा. नेत्याच्या हे ताटा खालचे मांजर, वाजतो झांजर स्वार्थ मनी. एकीकडे दिसे राजकीय माज, दुसऱ्यांनी लाज सोडलेली. कांत ढळलेला अवघा विवेक, कुणाला ते नेक समजावे, कुणाला ते नेक समजावे. राजकीय नेत्यांचा माज एकीकडे आहे आणि पत्रकारांनी सोडलेली लाज दुसरीकडे आहे. आणि हा जो विवेक ढळलेला आहे, म्हणून आमची अपेक्षा आहे तुमच्याकडून की तुम्ही किमान विवेक बुद्धीने तुमचा अंकुश यांच्यावरती ठेवा, म्हणजे पत्रकारांवरती, म्हणजे हे सत्ताधाऱ्यांवरती ठेवतील आणि त्याच्यातून समाजाचं हे सगळं जे चलनवलन आहे, हा जो गाडा आहे हा सुरळीत राहील. इथेच थांबूया. धन्यवाद.